पुण्यात आजोबाकडूनच अल्पवयीन 9 वर्षीय नातीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, शेजाऱ्याच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला। पर्वती परिसरातील संतापजनक प्रकार। मुलीची आई मजुरी करत असल्याने आजोबाकडे ठेवलं होतं नराधमाला वेड्या। मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ, तातडीने विशेष अधिवेशन बोलावून शक्ती कायदा लागू करा। वर्षा गायकवाडांसह रोहित पवारांची सरकारकडे मागणी। गायकवाडांचं राज्यपालांना पत्र। पुण्याच्या भोरमधील नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरण घटनास्थळी पोलिसांचा तपास। आरोपी भीमराव कांबळेला सोबत नेत पोलिसांकडून पाहणी। गावकऱ्यांचा आक्रोश पाहता मध्यरात्री घटनास्थळी नेण्यात आलं। जालन्यात लव्ह जिहादचा प्रकार समोर, तरुणीवर वारंवार अत्याचार करून धर्मांतरासाठी दबाव। भोकरदनच्या बालसावंगी गावातील प्रकार, पीडित तरुणीच्या तक्रारीवरून पारत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। अहिल्यानगरमध्ये हुंड्यासाठी छळाला कंटाळून विवाहितेची विहिरीत उडी मारून आत्महत्या। राहता तालुक्यातील एकरूपमधील घटना, घराच्या बांधकामासाठी सासरकडून 4 लाखांची मागणी केली होती, पतीसह सासू सासरे अटकेत। रत्नागिरीतील साई रिसॉर्ट प्रकरणात अनिल परब निर्दोष। अनिल परब यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता। पुराव्यांअभावी खेड न्यायालयाकडून सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता। तामिळनाडूत सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसचा टीव्हीके पक्षाला पाठिंबा। विजय थलपती उद्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार। आमदारांकडून एकमताने विजयची विधिमंडळ पक्षनेते म्हणून निवड। आसाम सरकारचा 12 मे रोजी शपथविधी होण्याची शक्यता। हिमंता बिस्वा शर्मा हेच आसामचे मुख्यमंत्री होणार। शपथविधीआधी भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठकीत विधिमंडळ नेता निवडला जाणार। जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात 2,900 तर चांदीच्या दरात 7,000ची वाढ। सोनं जीएसटीसह प्रतितोळा 1,55,221 रुपयांवर, चांदीसाठी प्रतिकिलो 2,58,350 रुपये मोजावे लागणार। गोंदियासह भंडारा, जालना, यवतमाळमध्ये अवकाळी पावसानं पिकं उद्ध्वस्त। कापणीला आलेल्या धान पिकांचं नुकसान, तात्काळ पंचनामा आणि नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी।